महात्मा फुलेंचं लेखन आणि कार्य फार व्यापक होतं, सर्व क्षेत्रात होतं. त्यांचा शेतकऱ्यांचा आसूड हा जो ग्रंथ आहे त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे सुरुवातीलाच, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे अध्यक्ष महोदय, सर्वांचं मूळ हे अविद्या आहे. आणि अविद्या दूर करण्यासाठी तुम्ही अर्थसंकल्पात काय केलं? एकीकडे पैसे वाचवण्यासाठी दुर्गम भागातल्या कमी पटसंख्येच्या मराठी शाळा बंद करायचा कार्यक्रम चालू आहे, आणि दुसरीकडे मागणी नसताना रस्त्यांसाठी भरमसाठ कर्ज काढून आपण रस्ते करायला लागलेलो आहे. अध्यक्ष महोदय, दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र वाचली अर्थसंकल्प मांडल्यावर, दोनच प्रमुख बातम्या. एक म्हणजे कर्जमाफी शेतकऱ्याला, आणि दुसरे पायाभूत सुविधा. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आणि कर्जमाफी हे दोनच मुद्दे वर्तमानपत्रांनी त्याची नोंद घेतली अध्यक्ष महोदय. पण अध्यक्ष महोदय, ह्या दोन्ही बाबी खोट्या आहेत, फसव्या आहेत. खोट्या म्हणणार नाही, पण फसव्या आहेत.